ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते सर माझ्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी आलात. खरं तर वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी या तीनही भावंडांनी हे मंदिर बांधलं. एक आगळं वेगळं ठिकाण या ठिकाणी त्यांनी स्थापन केलं आहे. काय सांगाल? बघा, काही लोक विचार देऊन जात असतात, त्याच्यामुळे ह्या व्यक्तिगत स्वरूपाची ही गोष्ट आहे असं बिलकुल नाही आहे. शांतीलाल जुंगे बाबा यांनी या पुत्रांना, म्हणजे पवन असतील किंवा पंकज असतील किंवा शिवचरण असतील, तिघांना असं वाढवलं आणि त्यांना अशी शिकवण दिली की माझ्या पश्चात तुम्ही केवळ माझ्या जेवणावळी उठवण्यापेक्षा तुम्ही लोकोपयोगी काही लोकांना मिळेल, सामान्य गरीब ज्यांना काही मिळत नाही त्यांना मिळेल असं काही करा. आणि त्या प्रेरणेतून, आमच्या चर्चेतून त्यांनी हे प्रेरणास्थान, म्हणजे मागणी आहे की पर्यटन स्थळ हे झालं पाहिजे. कारण दोन गोष्टीची प्रेरणा घेण्यासारखं आहे. समाजशास्त्राचे प्राध्यापक असतील किंवा मानसशास्त्राचे प्राध्यापक असतील, 100 लोकांचं एकत्रित कुटुंब कसं राहू शकतंय, 100 लोकांचं एकत्रित कुटुंब ठेवून दाखवलं शांतीलाल जुंगे बाबांनी. आज तारखेला आजही कुटुंब एक संघ आहे, विभक्त नाही आहे. आज नवरा आणि बायको आणि नवरा एवढं आणि त्याचे 2 लेकरं, ह्याच्या बाहेर कुटुंब नसते. परंतु आज एवढं मोठं कुटुंब, म्हणजे एक एकत्रित कुटुंबाची संकल्पना हे सुद्धा जपलेले, म्हणजे हे किती मोठे विचार आहेत. म्हणजे संघटित कुटुंबापासूनच सुरुवात होण्याची आज गरज आहे. आज विभक्त कुटुंबापासून सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे देशासाठी ही एक मोठी उपलब्धी आहे की ह्या शतकामध्ये सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे म्हणजे जोशी समाज आहे, जोशी समाजाचं मला असं वाटतं की शांतीलाल जुंगे बाबा हे एक असं प्रेरणास्थळ आहे, प्रेरणास्थान आहे. इथून खूप काही प्रेरणा घेण्यासारखं आहे. आणि त्यामुळं राज्य शासनाला आम्ही विनंती केलेली आहे, इथे जे झाडं आहेत, म्हणजे पेरूचे, आंब्याची, जे काही वेगवेगळे जांभळाची, ही त्यांनी म्हणजे तिकटावर हे बगीचा उघडा ठेवलेला नाही आहे. हे सर्वांकाश समाजासाठी वाहून दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं मंदिरं व्हावीत, तर मंदिरं कॉर्पोरेट होऊ नयेत, तर मंदिरं ही शांतीलाल जुंगे बाबाचं हे जसं प्रेरणास्थळ आहे अशा प्रकारची मंदिरं व्हावीत ह्या उद्देशानं. म्हणजे कॉर्पोरेट मंदिरं तर आपण बघले, त्या मंदिरामध्ये तिकीट असतंय, त्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या देणग्या असतात, परंतु इथं दरवाजा म्हणजे मुक्त उघडलेला आहे. आणि सामान्य लेकरांना, आज मला सांगा, आज 10 बाय 10चं घर असतंय, लेकरांना वावरण्यासाठी, खेळण्यासाठी, बागडण्यासाठी काही आहे का? हा बगीचा निर्माण केला. आणि हा बगीचा जे आहे वैचारिक बगीचा बनावा. महाराष्ट्र शासनानं आणि म्हणजे जे उद्योजक आहेत, जे श्रीमंत लोक आहेत, जे स्वतःचा बंगला तर बांधतात, पण 10 श्रीमंत लोकांनी मिळून जर असं शांतीलाल जुंगे बाबांसारखं जर पर्यटन स्थळं किंवा प्रेरणास्थळं बांधली जातीच्या बाहेर जाऊन, कारण जोशी समाजाची प्रेरणा आहे. जोशी समाज एक मोठा समाज आहे आणि जोशी समाजाच्या प्रेरणेतून किंवा पवन, शिवचरण आणि पंकज यांच्या प्रेरणेतून ही जी गोष्ट घडत आहे, या गोष्टीला मला असं वाटतं की पुढे नेणं आवश्यक आहे. आणि मला रावलं नाही आमच्या म्हणजे फॅमिलीला, आणि आम्ही इथे येऊन भेट दिली. सर, मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातला एक प्रश्न आहे. येत्या काळात एक मोठं आंदोलन उभा करण्याची त्यांनी घोषणा केली आहे. 16 तारखेला ते घोषणा देखील करणार आहेत. बघा, त्या खरात आहे का मनोज जरंगे? ते नाशिकचा खरात आहे का? म्हणजे 16 तारीख कशासाठी निवडली? मला असं वाटतंय या प्रश्नाला एवढंच उत्तर पुरेसं आहे. जरंगे हा नाशिकचा खरात आहे का तारखा सांगायला आणि आकडे सांगायला? ऑल दिस इज रबिश, ऑल दिस इज रबिश, ऑल दिस इज रबिश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत कुणाला न्याय मिळू शकत नाही, असं सुद्धा जरांगे बोलले. मला सांगा, जरंगेनी एका ग्रामपंचायतीमध्ये लक्ष घातलं होतं, माहीत आहे ना कोणती ग्रामपंचायत? बीड जिल्ह्यातली. तिथं त्या ग्रामपंचायतमध्ये जरंगेचे विचार सुपडा साफ झालेले आहेत. त्याच्यामुळं आधी जरंगेला स्वतः एखाद्या ग्रामपंचायतीचा स्वतःच्या गावी जाऊन, सासरवाडीत नाही, स्वतःच्या गावी जाऊन ग्रामपंचायतीचा सदस्य होय म्हणावं. बघा कसं आहे माहीत आहे का, की मी म्हणत नाही कोणाची काय उंची आहे, परंतु हर किसी ने, भाई हम तो डाकू के खानदान से है, हर किसी ने अपनी औकात से, हैसियत से बात करनी चाहिए, इतना ही मैं कहूँगा. पण त्यांच्या आंदोलनाचा काही फारसा परिणाम दिसेल का येत्या काळात? अहो, मला एक सांगा, तुम्हाला सांगतो, वाळून गेलेलं आहे. त्याचा परिणाम एवढाच आहे की आमचे माननीय उदय सामंत, आमचे मित्र, परम मित्र, कौटुंबिक मित्र, ते येऊन गेले आणि जरंगेने उद्योग सुरू केले. आता हे बघावं लागेल, एका बाजूला जरंगेचे ते काय खरात ना, तो
कराड सारख्या तारखा आणि दुसऱ्या बाजूला रेतीचा उपसा चालू आहे की काय ते टिप्पर उपर मोजायला मला माणूस सोडावा लागेल. कारण हे बाबा हे आमचं प्रेरणास्थळ आहे. आता त्याच्यावर जास्त बोलता येत नाही कारण आपण अत्यंत पवित्र ठिकाणी आहोत. शांतीलाल जुंगे बाबाचं हे फार पवित्र ठिकाण. खूप खूप धन्यवाद सर. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.